तर आपण ही दृश्य पाहतोय, दादर मधली ही दृश्य आहेत। राज ठाकरे यांच्या हस्ते एका रुग्णवाहिकेचं लोकार्पण केलं जाते। ही थेट दृश्य मनसेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या रुग्णवाहिकेचं पूजन करतायत आणि त्यांच्याच हस्ते या रुग्णवाहिकेचं लोकार्पण केलं जात आहे। तर मनसेकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि आता या रुग्णवाहिकेचं लोकार्पण सुद्धा राज ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे। त्यांनी या रुग्णवाहिकेचं पूजन केलेलं आहे। यावेळेला मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत, त्याचबरोबर पदाधिकारी सुद्धा आपल्याला दिसत आहेत। तर ही थेट दृश्य झी24 तासवर दादरमधली ही दृश्य आहेत। मनसेच्या वतीनं एका रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे यांनी या रुग्णवाहिकेचं उद्घाटन केलेलं आहे, लोकार्पण केलेलं आहे। अनेक गरजूंना रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून अशा प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात आणि आता मनसेच्याच या रुग्णवाहिकेचं लोकार्पण राज ठाकरे यांनी केलेलं आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या रुग्णसेवेचं लोकार्पण सध्या झालेलं आहे। यावेळेला कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांशी सुद्धा राज ठाकरे बोलत आहेत। दादरमधली ही दृश्य आहेत। राज ठाकरे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचं लोकार्पण सध्या पार पडलेलं आहे। राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी सुद्धा इथे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून राज ठाकरेंना पुष्पगुच्छ दिला जातोय। राज ठाकरे यांनी रुग्णवाहिकेचं लोकार्पण केलेलं आहे। इथे अनेक युवा कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत आणि या युवा कार्यकर्त्यांशी राज ठाकरेंचा संवाद सुरू आहे। रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाहीत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून या रुग्णवाहिकेचं लोकार्पण सुद्धा राज ठाकरे यांनी केलेलं आहे। दादरमधली ही थेट दृश्य आहे। रुग्णवाहिकेचं लोकार्पण झाल्यानंतर युवा कार्यकर्त्यांशी राज ठाकरे यांचा संवाद सुरू आहे। तर मनसेची ही रुग्णवाहिका आणि याचं लोकार्पण आता होत आहे। इथे अनेक मनसेच्या रुग्णवाहिका आपल्याला दिसतात आणि त्या प्रत्येक रुग्णवाहिकेचं पूजन राज ठाकरे यांच्या हस्ते केलं जातंय। अनेकदा अपघात होत असतात आणि त्यावेळेला तातडीनं लगेचच रुग्णाला रुग्णवाहिका मिळावी यासाठी मनसेनं या रुग्णवाहिकांचं लोकार्पण केलेलं आहे। आसपासच्या भागात लगेचच या रुग्णवाहिका पोहोचून रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे। तर मनसेच्या या रुग्णवाहिका आणि राज ठाकरे यांच्या हस्ते याचं लोकार्पण पार पडलंय। दादरमधली ही दृश्य आहेत आणि राज ठाकरे यांना भेटण्यासाठी युवा कार्यकर्ते सुद्धा इथे आलेले आहेत। काही मुलं सुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत। राज ठाकरे यांना भेटण्यासाठी ही गर्दी। राज ठाकरे यांच्याकडून आता रुग्णवाहिकेचं लोकार्पण पार पडलेलं आहे आणि ती थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहिलेली आहेत। राज ठाकरे या संदर्भात काही बोलतात का, काय नेमकं भाष्य करतात, याकडे सुद्धा आता या संपूर्ण कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे। मोबाईल प्रसार माध्यमांच्या